नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा ग्रामर टेन्स तिसरा व्हिडिओ आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ सूत्र आहे. याविषयी थोडक्यात प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ म्हणजे पूर्ण झालेलं काम. म्हणजे सध्या प्रेझेंटमध्ये आपल्याला पूर्ण झालेलं आहे असं जेव्हा आपल्याला दाखवायचं असते तेव्हा तिसरा म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचा वापर करायचा. सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. हा सूत्र आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, माझं होमवर्क पूर्ण झालेलं आहे त्यावेळेला आता माझं खेळणं झालेलं आहे, मी खेळले आहे किंवा खेळलो आहे अशा पद्धतीने. आता एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल नंबर 1 सब्जेक्ट घ्या. आता पहिल्यांदा मी सब्जेक्ट सर्व लिहितोय, म्हणजे तुम्ही पण गेस करू शकता की कशा पद्धतीने हे वाक्य बनतात. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. आय, इथे वी, इथे यू, इथे शी, इट, दे आणि राहुल असे सब्जेक्ट लिहिलंय मी. आता सुरुवातीपासून बघूया. आपला वर्ब होता प्ले. आय, आता इथे आणखी जे आपण आधी पाहिलंय एम इज आर वॉज वेअर नाही सॉरी एम इज आर 3 पाहिलंय आपण, म्हणजे प्रेझेंट टेन्स चालू आहे. त्याच पद्धतीने हॅव आणि हॅज आहेत. मग ही या सब्जेक्ट पैकी हॅव कधी वापरायचा आणि हॅज कधी वापरायचा. आय सोबत कधीही हॅव वापरायचं आहे, म्हणजे इथे आय हॅव येणार. आय हॅव. वी सोबत सुद्धा कधीही वी हॅवच येणार. यू सोबत सुद्धा यू हॅव येणार. फक्त इथे येस लागलेला हे लक्षात ठेवायचं आहे. ही हॅज, शी हॅज, इट हॅज. ही हॅज, शी हॅज आणि इट हॅज. सॉरी इट हॅज. परत दे हॅव आणि राहुल हॅज. अशा पद्धतीने आपलं हे थोडक्यात फॉर्मॅट तयार झालेला आहे. आता बघा आय हॅव. आता इथे क्रियापदाचे तिसरं रूप प्लेचं काय होतं. प्लेचं सेकंड फॉर्म प्ले आता लिहिलेलं आहे इथे, बघूया. इथे बघा तिसरं रूप आपल्याला पाहायचं आहे. प्ले, प्लेड, तिसरं रूप म्हणजे हे आपल्याला प्लेड लिहायचं आहे. ठीक आहे. आय हॅव प्लेड. आय हॅव प्लेड म्हणजे मी खेळलो आहे. V3. पुन्हा काय लिहिलं क्रिकेट. आय हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलो आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने वी हॅव प्लेड क्रिकेट. यू हॅव प्लेड क्रिकेट. म्हणजे तू किंवा तुम्ही क्रिकेट खेळला आहात किंवा तू क्रिकेट खेळला आहेस. ही हॅज प्लेड क्रिकेट. शी हॅज प्लेड क्रिकेट. इट हॅज प्लेड क्रिकेट. आता हे प्राण्यांसाठी म्हटलंय, त्यासाठी हे आपण स्किप करूया.
पुढील दोन, दे हॅव प्लेड क्रिकेट. प्लेड, PLAYED, प्लेड क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळले आहेत. राहुल हॅज प्लेड क्रिकेट. राहुल हॅज प्लेड क्रिकेट. राहुल क्रिकेट खेळला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट परफेक्टमध्ये वापरता येते. आणि एखादं काम झालेलं आहे तर त्यावेळेला प्रेझेंट परफेक्ट. उदाहरणामध्ये आपण आता माझं होमवर्क झालेलं आहे किंवा पूर्ण केलं आहे. आय हॅव डन माय होमवर्क. माझं जेवण झालेलं आहे. आय हॅव इटन म्हणजे मी खाल्लेलं आहे. म्हणजे आय हॅव इटन फूड म्हणजे मी अन्न म्हणजे फूड खाल्लं आहे. अशा पद्धतीने जे परफेक्ट आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्टमध्ये तुम्ही वापरू शकता. कुठलेही व्हर्ब घ्या आणि हे सब्जेक्ट जे आहेत किंवा एखाद्याचं नाव आणि त्यानंतर हॅव किंवा हॅज वापरा. त्यानंतर क्रियापद तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. हा झाला आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. थांबू आपण. आता पुढील व्हिडिओ परत शेवटचं एक राहिलं आहे प्रेझेंटमधील, ते आपण नंतरच्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे. धन्यवाद.